एकनाथी भागवत जो आहे अध्याय 21 आणि श्लोक क्रमांक आहे 38 आणि ओळी क्रमांक 414. पूर्ण नाभी म्हणजे कांतनी, जेवी निज मुखापासूनी तंतू काढी अतिसूक्ष्मपणी तेवी निर्गुण ओंकार. म्हणजे काय सांगायचं नाथांना की जो कोळी आहे तो काय करतो, आपल्या मुखकमळातून धागा निर्माण करतो, धागा काढतो आणि धाग्याच्या माध्यमातून काय करतो, तो जाळा बनवतो. जेवी निज मुखापासून तंतू काढी अतिसूक्ष्मपणी, आणि ते तंतू किती सूक्ष्म असतात बघा, कधी कधी आपल्याला दिसत पण न जाळतो, एवढे सूक्ष्म असतात. आणि घरटं कसं बघा, तो कसा कोळी येतो एक प्रकारचा, जाळा बनवतो म्हणून त्याला कोळी म्हणतात. पण ते कोळ्याचा दृष्टांत त्याने कुठे दिला तर आपल्या आत्मस्वरूपाशी, आपल्या त्या नाद ब्रह्माशी दिला. जसा तो कोळी तो उर्ण तंतू बांधतो आणि त्याचा जाळा निर्माण करतो, तसा प्रत्येक साधकाने आपल्या मूलाधार चक्रापासून निघालेला जो प्रणवाचा नाद आहे, जो नाम आहे, त्या नामाच्या माध्यमातून काय करायचं आपल्याला, तर ते नाद ब्रह्म आहे, त्या नादाच्या लहरी तयार होतात. जसा त्या कोळी काय करतो, तर कोळ्या आपल्या मुखातून उर्णतंतू काढून तो जाळा विणतो, तसं प्रत्येकाने आपल्या नादाच्या लहरीतून लहरीच्या माध्यमातून जसा तो कोळी जाळा विणतो, तसं नाद ब्रह्म आहे. तसं त्या नादाच्या लहरीतून ब्रह्मानंदात जाऊन त्या ब्रह्माला प्राप्त करणं हा मूळ भक्तीचा उद्दिष्ट नाथ महाराज इथे सांगतात. सिद्धांत काय सांगतो की तसं आपल्या त्या लहरी आहेत नामाच्या, त्या ओंकार तत्वाच्या लहरी आहेत, त्या लहरीच्या माध्यमातून आपल्या संपूर्ण शरीराभोवती एक नादाचं वलय तयार होतो, नाद ब्रह्म तयार होतो. आणि त्या नाद ब्रह्मातून आपल्याला प्रणवाचं अनुभूती येते, प्रणवाची अनुभूती येते, ओंकार तत्वाची अनुभूती येते. आणि त्या ओंकार तत्वाची अनुभूती येणं तेवी निर्गुण ओंकार. आणि तो ओंकार कसा आहे तर निर्गुण आहे. म्हणजे आपल्यातले गुण जाण्यासाठी आपल्याला ओंकार तत्वाशी एकरूप व्हावं लागेल, हे सांगायचं नाथांना. नाथांना काय सांगायचं, तेवी निर्गुण ओंकार, ओंकार तत्व निर्गुण आहे आणि आपल्याला निर्गुण व्हावं लागेल. आपल्याकडे गुण असल्यामुळे, आपल्याकडे रजोगुण आहे, आपल्याकडे तमगुण आहे, आपल्याकडे सत्वगुण आहे. आणि हे तिन्ही गुण काय करतात, तर तिन्ही गुणच माणसाला बाधक आहेत. हे तिन्ही गुण माणसाला या पुनरुपी जननम पुनरुपी मरणम या संसाराच्या चक्रामध्ये अडकवतात. जन्ममरणाचा फेरा आपल्याला का चुकवता येत नाही, तर आपल्याकडे गुण आहेत ना, ते खूप प्रबल आहेत. आपले गुणच आपल्याला घातक आहेत. गुण कधीच जात नाही माणसाचे. पण नाथांनी आपल्याला जे काय सांगितलंय, किंवा भगवंतांनी आपल्याला जे काय आपल्याला इथे सांगितलंय उद्धवाला, भगवंताला काय सांगायचं की हे तिन्ही गुण तुम्हाला घालवायचे असतील तर तुमचा ओंकार तत्वाचा नाद ब्रह्म तो तुमचा सुरू झाला तर आपला मनोलय होतो. काय होतो, मनोलय होतो. मनोलय म्हणजे मनाकडे येणारे विचार थांबतात, मनाकडे असणारा रजगुण, मनाकडे असणारे तमगुण, मनाकडे असणारे सत्वगुण, हे सगळे थांबतात. आपला देह कसा आहे, मुळी देह त्रिगुणाचा, सत्व रज तमाचा, म्हणजे 3 गुणांचा आपला प्रत्येकाचा देह 3 गुणांनी युक्त आहे. कुठे पण जा तुम्ही, कुठल्या पण राष्ट्रात जा, अगदी आउट ऑफ इंडिया जावा तुम्ही, तरी तुम्हाला 3 गुणांनी युक्त असलेला देह मिळेल. मग हे गुण आपल्याला काय करायचे, तर गुण आपल्याला घालून निर्गुण तत्वाशी एकरूप होण्यासाठी नाद ब्रह्म आपल्याला नाथरायनी त्यांच्या गोड वाणीतून किंवा त्यांच्या मतीतून इथं आपल्याला समजवण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि तुम्ही आम्ही तो घेतला पाहिजे.
कारण नाद ब्रह्म हाच ब्रह्म आहे, सगळ्यात मोठा नाद ब्रह्म आहे. कारण नाद ब्रह्मातून संपूर्ण सृष्टीची निर्मिती झालेली आहे. सृष्टीची निर्मिती कशातून झाली? नाद ब्रह्मातून. आणि ते ब्रह्म आपल्या मूलाधार चक्रापासून तर ब्रह्मरंध्रात नेण्यासाठी आणि आपल्याला त्या निर्गुण तत्वाची अनुभूती येण्यासाठी भगवंताने उद्धवाला जे ज्ञान सांगितलं तेच आपल्याला नाथांनी या एकनाथी भागवतामध्ये आपल्यासमोर मांडले. आपल्यासाठी आहे, आपल्यासाठी हे सगळं ज्ञान आहे. म्हणून काही नका करू, संत संग करा, संतांची संगत करा. संतांच्या संगतीशिवाय हे ज्ञान तुम्हाला बाजारात कोणीही देणार नाही. कारण जगामध्ये सगळेच विषयाधीन लोक आहेत, सगळेच विषयाधीन आहेत. आणि प्रत्येकाची बुद्धी जी आहे ती बुद्धी जी आहे ती बुद्धी संसारामध्ये अडकलेली, प्रपंचामध्ये अडकलेली आहे. आणि प्रपंच कसा आहे? तर प्रपंच नासका आहे. प्रपंच आज न उद्या जाणार आहे. मग काय करायला पाहिजे? सगुण, आपला देह सगुण आहे आणि हाही जाणार आहे. पण सगुणाला चालवणारा जो निर्गुण आहे त्या निर्गुण तत्वाची आपल्याला ओळख घेऊन त्या निर्गुणाशी एकरूप होण्यासाठी आपल्याला नरदेह मिळालेला आहे. आणि म्हणून एवढं आपल्याला त्रास घेतलेला आपल्यासाठी कोणी? नाथरायाने. ते निर्गुणी ओंकार म्हणजे ओंकार तत्वातून निर्गुणाची ओळख होते. पूर्णनाभी म्हणजे कांतनी, जेवी निजमुखापासून तंतुकाडे अतिसूक्ष्मपणे तेवी निर्गुणी ओंकार निर्गुण तत्वाकडे जायचं असेल तर ओंकाराचा ध्वनी जो आहे नाद ब्रह्म आहे, त्या नाद ब्रह्मामध्ये आपल्याला स्वतःला आपण त्या नाद ब्रह्मामध्ये स्वतःला डुबवून घ्यायला पाहिजे, स्वतःला वाहून घ्यायला पाहिजे. स्वतःला आत्मप्रतीतीसाठी आपल्याला त्या नाद ब्रह्मासाठी आपण सातत्याने प्रयत्न करायला पाहिजे, सातत्याने ध्यान करायला पाहिजे. एक सेकंदही ध्यान आपला सुटता कामा नये. तो ओंकार होता सप्राण, सहज स्वभावे गाजान, झाले हिरण्यगर्भ अभिधान, आपण वेदाज्ञा. तो ओंकार होता सप्राण. त्या ओंकाराचा ध्वनी आपल्यामध्ये जर अनुभवाला आला, त्या आपल्या प्राणाला चालवणारा तो ओंकार तत्व जर आपल्याला अनुभवाला आला, सहज स्वभावे गाजान, सहजपणे आला पाहिजे. तो म्हणजे सायास करायची गरज नाही, सहजपणे आपल्याला ते ओंकाराचं तत्व नाद ब्रह्मातून आपल्याला अनुभवाला यायला पाहिजे. सहज स्वभावे गाजान, झाले हिरण्यगर्भ अभिधान, आपण वेदाज्ञा. तो ओंकार स्वभावतात चैतन्य शून्य होताच आपणच वेदाज्ञांचे हिरण्यगर्भ या नावाने प्रसिद्ध झाला. आता तो ओंकार कसा आहे? तर हिरण्यगर्भ आहे. तो ओंकार जर तुमच्याकडे चैतन्ययुक्त झाला, बघा ना, खालून आपल्या मूलाधार चक्रापासून नाद ब्रह्म चालू झाला तर तो आपल्या रोमामध्ये भजन चालू होतं. आपला अनुभूती आलेली आहे आम्हाला, म्हणून आम्ही तुम्हाला सांगतो. रोमामध्ये भजन अखंड चालू होतो त्या नादाचा, नाद ब्रह्म. आणि तोच ओंकार स्वभावता चैतन्ययुक्त होता. तो चैतन्ययुक्त झाला की आपणच वेदाज्ञाने हिरण्यगर्भ या नावाने प्रसिद्ध होतो. बघा, आपणच काय होतो? हिरण्यगर्भ होतो. आणि वेदाज्ञेने आपण प्रसिद्ध होतो. काय होतो? तर वेदाज्ञेने हिरण्यगर्भ या नावाने प्रसिद्ध होतो. माणूस प्रसिद्धीला कधी होतो? तर त्या ओंकार तत्वाची अनुभूती आली तरच माणूस साधू होतो, तरच माणूस संत होतो. बाकी संत आहेत असेच सांगणारे वरचे, पण इथं सांगतात, इथं भगवंत उद्धवाला सांगतो की तो ओंकार स्वभावता चैतन्ययुक्त होता. चैतन्ययुक्त व्हायला पाहिजे म्हणजे तुमच्याकडं ते नाद ब्रह्माचं चैतन्य आपल्यामध्ये उमटायला पाहिजे. आणि आपणच वेदाज्ञाचे हिरण्यगर्भ या नावाने प्रसिद्ध, आपणच प्रसिद्ध होतो हिरण्यगर्भ या नावाने. आपण हिरण्यगर्भच आहोत.
प्रत्येक जीव हा हिरण्यगर्भच आहे, पण तो प्रसिद्धीला कधी येतो? त्याला ओंकार तत्वाचं चैतन्य नाद ब्रह्माची अनुभूती आल्यानंतरच तो प्रसिद्धीला येतो. आपण बघतो साधू, एखादा साधू, एखादा संत तो खूप प्रसिद्धीला येतो. या आत्मज्ञानामध्ये तो खूप प्रसिद्धीला येतो. काय येतो प्रसिद्धीला? कारण त्याला अनुभूती येते. जसे आपले श्रीपाद बाबा, रामदास बाबा, नारायण बाबा, रोहिदास बाबा, आपले दिवेकर बाबा, हे कशामुळे प्रसिद्धीला आले? तर ठाईच बैसुनी करा एकचित्त, आवडी अनंत अनुभवा. त्याने ही ज्ञानोबारायांनी सांगितलेलं ज्ञान त्यांनी काय केलं? आपल्याकडं अनुभवाला आणलं. त्यांनी ह्या नाद ब्रह्माची अनुभूती त्यांनी घेतली आणि म्हणून ते प्रसिद्धीला आलं, म्हणून ते मालिकेमध्ये आलं. ही जी मालिका, हंस संप्रदायाची मालिका, या मालिकेमध्ये कधी येतो माणूस? तर हे नाद ब्रह्माची अनुभूती तुम्हाला आली तर आपला संपूर्ण देह सोना होतो. आपल्या देहाचा जसा त्या लोखंडाला परीस लागला की त्याचा सोना होतो, तसा आपल्याला नाम परीस आपल्या हृदयामध्ये प्रगट झाला तर ह्या देहाचं सोनं होतं, म्हणजे संत होतो. सोनं होतं म्हणजे काय? संत होतो माणूस. प्रभू म्हणजे ऐश्वर ख्याती, अचित्यानंत त्याची शक्ती, तो छंदोमय वेदमूर्ती जाण निश्चित उद्धवा. प्रभू म्हणजे सर्वांचा ऐश्वर्युक्त स्वामी आहे. भगवंत म्हणजे सगळ्यांचा ऐश्वर्ययुक्त स्वामी आहे. आणि तो भगवंत आहे. कोण भगवंत आहे? ते ओंकार स्वरूपच भगवंत आहे. इथं नाथांना तेच सांगायचं. भगवंत म्हणजे काय? भगवंत म्हणजे ओंकार स्वरूप नाद हाच ब्रह्म आहे. म्हणून त्याला नाद ब्रह्म म्हणतात, चैतन्य ब्रह्म म्हणतात. आता हे अनुभवाच्या गोष्टी आहेत. आपण कुठेतरी सगळे अडकलेलो आहोत. कुठेतरी आपण त्या सगुण भक्तीमध्ये आपण अडकलेलो आहोत. पण सगुणाचे आधारे निर्गुण पाहिजे निर्धारे. कोणी सांगितलंय? समर्थांनी सांगितले, सगुणाचे आधारे निर्गुण पाहिजे निर्धारे. म्हणजे सगुणाचा आधार घ्यायचा पण निर्गुण तत्वाशी एकरूप व्हायचा. आपण प्रत्यक्ष मूर्तीची पूजा करता करता मूर्ती जड आहे, पण त्या मूर्तीच्या पूजेतून आपल्यातलं चैतन्य प्रगट व्हायला पाहिजे. तर आपल्याला भगवंताची प्राप्ती झाली अशी समजायची. आणि त्या मूर्तीच्या पूजेमध्ये आपण अडकून राहिलो आणि आपल्यातलं चैतन्य जर जागृत झालं नाही तर आयुष्यभर आपण मूर्त्यांची सेवा केली तरी पण ती कारणी लागणार नाही. भगवंतापर्यंत पोहोचण्यासाठी ती कारणी लागणार नाही. जरी ते जडत्व असलं, कुठल्याही मंदिरामध्ये गेले, देवीची मूर्ती असो, देवाची मूर्ती असो, बजरंगबलीची मूर्ती असो, कुठलीही मूर्ती असू दे, त्या देवीची पूजा करता करता ते जड आहे, त्या मूर्त्या जड आहेत. पण आपण आपल्या आतमध्ये असलेलं चैतन्य रूपी भाव त्या मूर्तीमध्ये प्रगट होण्यासाठी आपल्यातून भाव निर्माण होतात. मी नेहमीच म्हणतो की नाही, देव कुठे आहे? आपल्या आतमध्ये आहे. मग आपल्या आतमध्ये भगवंत आहे. मग त्या भगवंताचा भाव आपल्या आतमध्ये प्रगट व्हायला पाहिजे. आपल्या आतमध्ये प्रगट झाला तरच आपल्याला सगुणाची भक्ती फलद्रूप झाली असं समजायचं. पण शेवटीला निर्गुणाकडेच जावं लागेल आपल्याला. सगुणाचे आधारे निर्गुण पाहिजे निर्धारे. संत रामदासांनी लिहून ठेवलाय. आम्ही म्हणत नाही सगुणाचा आधार घ्या, पण निर्गुणाकडे जा. आणि निर्गुणाकडे गेल्यानंतर, निर्गुण म्हणजे काय? तुमच्याकडे कोणतेच गुण नाही पाहिजे. रजोगुण पण नाही, तमगुण पण नाही, सत्वगुण पण नाही. कुठलेच गुण तुमच्याकडे नसतील तेव्हा आपणच परब्रह्म आहोत. मग आपल्याला त्रास कोण देतात? आपल्याला गुणच आपले त्रास देतात. कधी सत्वगुण प्रबल झाला तर सांगतो बघ मी किती ज्ञानी आहे असं म्हणतो माणूस. एखाद्याने दान धर्म केला तर म्हणतो बघ मी दानी आहे. म्हणजे किती अभिमान माणसाला. सत्वगुण तर एवढा घातकी माणसाला, तोच माणसाला अधोगतीकडे घेऊन जातो. कारण सत्वगुणातून अहंकार तयार होतो. तमगुण परवडला उलटा. का? कारण तमगुणातून जर आपल्याला जेवढी तमगुणाची शक्ती आहे तेवढा आपल्याला जर गुरु भेटला
आणि तोच तमगुण जर आपल्या परमात्म तत्वाकडे नेला, परमात्म प्राप्तीला आपण वापरला, तर माणूस ताबडतोब त्या माणसाला अनुभूती येते. पण सत्वगुण हा चाललंय करतो, सत्वगुण ऍक्सेप्ट करत नाही लवकर. सत्वगुण आहे ना, तो सद्गुरूंचं म्हणणं लवकर काय करत नाही, तर लवकर तो अवगत करत नाही. त्याला वाटतं मी एकदम मस्त आहे, चांगलं आहे असं त्याला वाटतं. आणि तिथेच माणसाची फसगत होते. आणि तमगुणातून माणूस जे जे काय करतो नंतर त्याचा त्याला पश्चाताप होतो. पश्चातापे नदी नालो आणि तुझ्या साहित्यपदी आलो सांगतात की नाही संत, की पश्चाताप होतो नंतर माणसाला. आणि तमगुणाचा जो फोर्स आहे, तमगुणाची जी शक्ती आहे, ती फक्त आपल्याला वळवायची आहे. एखाद्या नदीचा पाणी जोरात प्रवाहित आहे, तर सरकार काय करतो, जेवढा फोर्सने पाणी आहे तेवढा तो निघून जातो पाणी. पण सरकार काय करतो, त्याला एक कालवा तयार करतो. आणि ते कालवा हळूहळू सगळ्या शेतांना पाणी घालण्यासाठी लोकांना सगळ्या प्रकारचं पाणी वापरतात त्या कालव्याचं. तसं आपण तमगुण जरी राक्षस असला तरी त्या तमगुणाकडं एवढी शक्ती आहे की तो माणसाला तेवढ्याच फोर्सने सत्वशील बनवतो. आपला वाल्याकोली किती लोकांना मारलं, भरपूर लोकांना मारलं त्याने. पण नंतर लिहिला की नाही रामायण, रावण किती घमंडी होता, पण नंतर. म्हणून प्रत्येकाने लक्षात घ्या की आपल्याकडे जे जे भगवंताने आपल्याला गुण दिलेले आहेत, ते गुण आपण कुठे लावायचं, तर भगवंताच्या भक्तीकडे लावलं तरच आपल्या मनाचा लय होणार आहे. म्हणजे थोडक्यात काय, की आपलं भजन चाललं पाहिजे. कसं आपल्याला काय पाहिजे, भजनानंदी आपण झालो तर हे सगळे गुण आपल्याला बाजूला होतील. पण आपल्याला भजनाचा आनंदच घेतला नाही आपण, तर आपल्याला काहीही प्राप्त होणार नाही. इथं काय सांगायचं नाथांना, प्रभू म्हणजे सर्वांचा ऐश्वर्युक्त स्वामी असा, तो अनंत अचिंत शक्तीने युक्त असतो आणि वास्तविक छंदोमय वेदमूर्ती असतो. आता काय सांगितलं आहे, की प्रभूच आहे सर्वांचा ऐश्वर्युक्त नित्य. बघा, तो नित्य आहे. प्रभू म्हणजे काय, ते नाद ब्रह्म. प्रभू म्हणजे त्या नाद ब्रह्माला त्यांनी प्रभू म्हटलेला आहे. आणि नित्य सुखमय आहे. आणि नाद ब्रह्म कसं, नाद ब्रह्म नित्य आहे आणि सुखमय आहे. आणि नाद ब्रह्म बनतो, तो कसा बनतो, एक मिनिट, अनंत आहे. कसा आहे, अनंत आहे, अचिंत्य आहे, शक्तीने युक्त असतो आणि वास्तविक छंदोमय वेदमूर्ती असतो. आणि हाच कसा आहे, छंदोमय वेदमूर्ती आहे. हा नाद ब्रह्म हा वेदमूर्ती आहे, हीच वेदमूर्ती आहे. नाद ब्रह्म हीच वेदमूर्ती आहे. आणि या नाद ब्रह्मातून संपूर्ण वेदांची उत्पत्ती झालेली आहे. नाद ब्रह्मातून संपूर्ण सृष्टीची निर्मिती झालेली आहे. म्हणून सृष्टीच्या उपक्रमा पूर्वी गा विरोत्तमा, वेडा ऐसा ब्रह्मा एकलाची होता, मज ईश्वरा ते न ओळखे, सृष्टी ही न रचू शके, तो थोरू केला एके नामे जेने. ज्ञानोबा लिहितात, सृष्टीचे या उपक्रमा पूर्वी गा विरोत्तमा. अरे अर्जुना, सृष्टीची उत्पत्ती करताना ब्रह्मदेव एकटाच आला. ब्रह्मदेवाला त्या निर्गुण निराकाराने पाठवलं. वेडा ऐसा ब्रह्मा एकलाच होता, एकलाच होता, तो एकटाच वेडा झाला. जा सृष्टीची रचना कर सांगितली त्या निर्गुण निराकाराने, त्या भगवंताने, पण त्याला काहीच सुचत नाही. माझं ईश्वरा ते ना ओळखे, तो ईश्वराला विसरून गेला. ना सृष्टी ही रचू शके, सृष्टीची रचना पण त्याला करता आली नाही. परंतु थोरू केला एके नामे जेने, म्हणजे त्याने बघितलं, अरे बापरे, आपल्याकडे नाद ब्रह्म आहे. आपल्या नाभीच्या ठिकाणी, आपल्या मुळाधाराच्या ठिकाणी ही नाद ब्रह्मशक्ती आहे. या नाद ब्रह्मशक्तीला त्याने प्रगट केलं ब्रह्माने, ब्रह्मदेवाने. आणि मग तिथून त्याने सृष्टीची निर्मिती केलेली आहे. काही काही मुद्दे महत्वाचे लक्षात घ्या. संपूर्ण आपल्याला हा निर्गुण निराकाराचाच आपल्याला अभ्यास आहे. पण हे सांगणारे कोणी भेटले पाहिजे आपल्याला, अनुभवाची माणसं पाहिजे. आणि तुकोबाला काय म्हणतात, अनुभव आले ते या जगा सांगती,
जे अनुभव आलेले ते सांगतात तुकोबाराया. आणि आपल्याला अनुभव नसेल तर फायदा काय? तो अविनाशी वास्तव स्थिती नित्य सुखमय सुखमूर्ती तेने सप्राण नाद विभक्ती मनशक्ती चेतवी. तो वस्तुतः अविनाशी कसा आहे? ब्रह्म कसा आहे? नाद ब्रह्म अविनाशी, त्याचा कधीच नाश होत नाही. नाद ब्रह्माचा, कुठल्याही ब्रह्माचा नाद होत नाही. 14 ब्रह्मापैकी जे 14च्या 14 ब्रह्म आहेत, त्या 14 ब्रह्मापैकी कुठल्याही ब्रह्माचा नाश होत नाही. ते आपल्याला रामदास स्वामीने दासबोधामध्ये दिलेले आहेत. सगुण ब्रह्म, निर्गुण ब्रह्म, चैतन्य ब्रह्म, त्याच्यानंतर नाद ब्रह्म, अनुभव ब्रह्म, तदाकार ब्रह्म, अनिर्वाच्य ब्रह्म, असे 14 ब्रह्म आहेत. हे 14 ब्रह्माच्या माध्यमातून आपल्या अंतःकरणामध्ये त्या नामाचा भाव तयार होतो, त्या ब्रह्मभाव तयार होतो. म्हणून आपणच स्वयंभू परब्रह्म आहोत, पण त्याला आपण विसरलेलो आहोत. आपणच आपल्याला विसरलोय. तो वस्तुतः अविनाशी आहे. कसा आहे? नित्य सुखमय सुखमूर्ती, नित्य आहे, नित्य आहे. तो आपला देह जरी गेला तरी तो नाद ब्रह्म नित्यच आहे. आणि म्हणून लिहितं की नाही की माया दिसे परिनाशे, ब्रह्म न दिसे परि न नासे. ब्रह्म असतच असे सर्व काळ आहे तो नाद ब्रह्म. सुखमूर्ती आहे असल्याने नाद ब्रह्म बनतो. बघा, नाद ब्रह्म कसा बनतो? सुखमूर्ती आहे, सुखमय आहे तो नाद ब्रह्म. नादच सुखमय आहे आणि त्याचा आपल्याला अनुभूती नाही म्हणून आपल्याला दुःख येतात. तुमच्या आमच्या वाट्याला दुःख काय येतात? त्या नाद ब्रह्माची अनुभूती नाही म्हणून आपल्याला दुःख वाटायला येतात. तसा गुरु आपल्याला मिळत नाही. आणि तसा गुरु मिळाल्यानंतर सगळे आपल्याला कुठेच जायची गरज नाही. आपल्याला कुठेही जायची गरज नाही. एकांत उगेच बैसावे त्याने हे समजून घ्यावे, अखंड ध्यावे सांडावे प्रभंजनाशी. काय लिहिलंय? एकांत उगेच एकांतामध्ये जा. 6व्या अध्याय आसन सांगितलंय. आसन धरा, एकांती उगेच उगाच बसा. त्याने हे समजून घ्या. श्वास जातो येतो समजून घ्या. अखंड ध्यावे सांडावे प्रभंजनाशी. बघा, अशी अजपा सकळांशी, सगळ्यांना येते, परंतु कडे जाण त्याशी. जो जाणेल भगवंत तोची म्हणजे संत. आणि तो भगवंत आपल्या कुठे आहे? आपल्या रोमारोमामध्ये भगवंत. आपण बाहेर शोधतो त्याला. आपल्या हृदयामध्ये भगवंत, तैसा हृदयामध्ये रामो. सगळं आतमध्ये आपण कुठे शोधतो? आपण बाहेर शोधतो. गणित सगळी चुकणार आहेत. हातचा पकडा, हातचा अंतरीचा अंतरात्मा पकडा, तरच गणित बरोबर येतील. हातचा अंतरीचा अंतरात्मा जर तुम्ही विसरलात, जर त्याला चुकलात, जर तो पकडला नाही, तर संपूर्ण गणित तुमची चुकतील. भगवंत एक पण मार्क देणार नाही. फेल व्हाल तुम्ही सगळ्या परीक्षेला. भगवंत जेव्हा परीक्षा घ्यायला येईल तेव्हा तुमच्या अंतरीच्या अंतरात्म्याचीच परीक्षा आहे. तुमचा अंतरीचा अंतरात्मा सक्षम आहे की नाही, त्याच्याकडे नाद ब्रह्म किती आहे, त्याच्याकडे निर्गुण ब्रह्म निर्गुण तत्व किती आहे, निर्गुणाचा अभ्यास किती आहे, त्या चैतन्याचा अभ्यास किती आहे, त्या नाद ब्रह्माचा अभ्यास किती आहे, त्या अनिर्वाच्य ब्रह्माचा अभ्यास किती आहे. ही परीक्षा तुमची होणार आहे. प्रत्येक माणसाची होणार आहे. परीक्षा होणार आहे. तुम्हाला बघा माहीत तर नाहीच तुम्हाला, पण परीक्षेला बसता पण येणार नाही आपल्याला. भगवंताच्या परीक्षेला आपल्याला बसताच येणार नाही, कारण सगुण परीक्षा आहे. आणि त्या परीक्षेला आपल्याला उत्तीर्ण व्हायचं असेल तर नाथांचा, बरं का, नाथांची गाथा धरा, अन्यथा आपली सुटका होणार नाही. आपल्याला जे ग्रंथ आहेत त्या ग्रंथाची व्यवस्थित तुम्ही तुमच्या मनामध्ये नाद ब्रह्माची शक्ती तयार करा, चैतन्याची शक्ती तयार करा आणि त्या आलेल्या चैतन्यरूपी शक्तीतून अनुभव घ्या. अनुभव आपला फार महत्वाचा आहे. आणि ते कारण घेऊन मनोरूपी शक्तीला जागृत करते. बघा, तर नाद ब्रह्म काय करतो? मनोरूपी शक्तीला जागृत करतो आपल्याला. तोच ब्रह्म आहे आपला, तोच देव आहे आपला.
तो नाद हाच आपला ब्रह्म आहे, तो चैतन्य हाच आपला ब्रह्म आहे. आणि तो काय करतो, आपल्या मनाच्या शक्तीला जागृत करतो. मनाकडे एक शक्ती आहे आणि ती शक्ती भगवंताची आहे. म्हणून मनातीत ते भगवंत कसं आहे, मनाच्या पलीकडे आहे, देहाच्या पलीकडे आहे. आणि पलीकडल्या शक्तीला जाणण्यासाठी आपल्याला पलीकडे जावं लागेल. सगळे लोक काय त्या नदीच्या अलीकडेच आहेत आणि सगळं पलीकडचा अंदाजे सांगतात. तसा अंदाजे नाही जमणार. आपल्याला पलीकडं गेल्यानंतर त्या शक्तीची अनुभूती आपल्याला येते आणि मग आपण हे सगळं सांगायचं असतं. जगामध्ये भरपूर लोक बडबड करणारी आहेत, काही फायदा होणार नाही त्यांचा. का अनुभवच पाहिजे आपल्याला. आपल्याला काय पाहिजे, प्रत्यक्ष अनुभव पाहिजे. एखादा माणूस आहे, तो एखाद्या कंपनीत कामाला लागायला गेला तर खूप डिग्री आहे त्याच्याकडे, सगळं आहे त्याला, सगळ्या डिग्री आहेत त्याच्याकडे. मग त्याला काय विचारतात, अनुभव आहे का तुम्हाला, काय विचारतात. अनुभव असेल तर आम्ही घेतो. तसं प्रत्यक्ष भगवंताचा अनुभव घ्या तरच आपल्याला त्या भगवंताच्या चित शक्तीमध्ये आपल्याला काय मिळेल, प्रवेश मिळेल. भगवंताच्या नाद ब्रह्मामध्ये आपल्याला प्रवेश मिळेल. हळूहळू आपण मानत जावे मुळाकडे. मानत कुठे जायचंय, मुळाकडे जायला पाहिजे. पाहता आपले मूळ स्थान सहजचे उडे अज्ञान, या नावाबोलीचे ब्रह्मज्ञान मोक्षदायक. रामदास स्वामीने लिहिलंय. पाहता आपले मूळ स्थान आपला नाद ब्रह्म, मूळ स्थान आपला चैतन्य ब्रह्म आहे. आणि त्या चैतन्य जोपर्यंत आपल्या हातात येत नाही तोपर्यंत आपल्याला कसं काय अनुभूती येणार, कसं काय आपलं अज्ञान जाणार. अज्ञान कोणाचंच गेलेलं नाही. पाहता आपले मूळ स्थान सहजची उड्या अज्ञान निघून जातो. या नावाबोलीचे ब्रह्मज्ञान मोक्षदायक. म्हणजे आपण त्या मूळ शक्तीला, त्या मूळ चैतन्य शक्तीला, मूळ नाद ब्रह्माच्या शक्तीला आपण जर ओळखली, तिची अनुभूती घेतली तरच आपला अज्ञान जाणार आहे. अन्यथा अज्ञान आपला जाणार नाही. मग असे किती लोकांचे अज्ञान गेले असेल, नाही जात ना. कोणाचंच अज्ञान गेलेलं, आम्हाला तसं कोणाचं अज्ञान गेलेलं नाही. हे कोणी सांगत नाही ना. लिहिलं काय बघा, आणि लोक सांगतात काय. तो अविनाशी वास्तव स्थिती नित्य सुखमय सुखमूर्ती, त्याने सप्राण नादभिव्यक्ती मनशक्ती चेत, मनाची शक्तीला काय करतो, चेतना देतो मनाच्या शक्तीला. तो नाद ब्रह्म, तो भगवंत आहे, तो देव आहे ना. त्या देवाची आपल्याला अनुभूती यायला पाहिजे. तो आपला भगवंत आहे, तो आपला देव आहे. आणि तो काय करतो, आपल्या मनाच्या शक्तीला चेतवतो. चेतविली जे मनशक्ती होय, स्पर्श स्वर वर्ण कल्पिती, वेदज्ञ बृहती म्हणती, जिच्या अपरिमिती विस्तार. चेतविली जे मनशक्ती, जे आपली मनशक्ती त्या नाद ब्रह्मातून चेतविली जाते होय, स्पर्श स्वर वर्ण कल्पिती. आणि त्याच्यातून काय होतं, आपल्याला ज्ञान कसलं होतं त्याच्यातून, तर आपल्याला शक्तीचं ज्ञान होतं, त्या भगवंताच्या शक्तीचं ज्ञान होतं, त्या भगवंताचा स्पर्शाचं ज्ञान होतं, स्वरांचं ज्ञान होतं, वर्णांचं ज्ञान होतं. जे काय आपल्या शरीरामध्ये आपले जे काही स्वर आहेत त्या स्वरांचं पण ज्ञान त्यातून होतं. ज्या 4 वाण्या आहेत, परा पश्यंती मध्यम वैखरी, वाण्यांचं पण आपल्याला ज्ञान होतं, पण नाद ब्रह्मातून होतो. कशाने होतो, नाद ब्रह्म आहे ते. आणि त्या नाद ब्रह्माशी एकरूप होणं, नाद ब्रह्माचं सातत्याने स्मरण करणं, नाद ब्रह्माची सातत्याने अनुभूती घेणं, आणि आपल्या मनामध्ये असलेली जी शक्ती आहे, चितशक्ती, त्या चितशक्तीला नाद ब्रह्माच्या द्वारे मूलाधार चक्रापासून ब्रह्मरंध्रापर्यंत नेऊन तिथे आपण स्थितप्रज्ञ अवस्था, त्या स्थितप्रज्ञ अवस्थेला प्राप्त करणं म्हणजे भगवंताचं प्रत्यक्ष भगवंताची अनुभूती आहे. भगवंताच्या दर्शनाची अनुभूती सांगतात नाथराय इथे. आणि ती अशी अनुभूती व्हायला पाहिजे आपल्याला. भगवंताच्या दर्शनाची अनुभूती नाद ब्रह्माच्या लहरीतून होते.
आणि त्या नाद ब्रह्माच्या लहरी आपल्या संपूर्ण शरीरामध्ये आपल्याला अनुभवायला येतात आणि ब्रह्मरंध्रात गेल्यानंतर त्याच लहरी आपल्याला ब्रह्मानंदामध्ये गेल्यानंतर त्याच लहरी आपल्याला बाहेर पण आपल्याला त्याचा अनुभव येतो. म्हणजे या देहाच्या पलीकडे असलेलं जे ब्रह्मांड आहे त्या ब्रह्मांडामध्ये असलेल्या लहरींची पण आपल्याला स्वतःला अनुभूती येते. म्हणलेले आत हरी बाहेर हरी हरीने मज. बघा संतांनी कसं लिहिलं, आपण त्याचा अर्थ काय करतो. त्या नाद ब्रह्म आपल्या आतमध्ये पण बाहेर पण आहे. ते चैतन्य आपल्या आत आणि बाहेर पण आहे. मग त्याची अनुभूती आहे म्हणजे भक्ती आहे. संतांना हे सांगायचं आणि त्याचा अर्थ लोक काय पकडतात, भलत्याच अर्थाकडे जातात लोक. आणि ही अनुभूती येण्यासाठी संतांना शरण जा. कोणालाही संत समजू नका. नाथांनी लिहिलं याच्यामध्ये. म्हणून तेची संत ज्यांचा हेत विठ्ठली, म्हणजे त्या विठ्ठलाच्या भजनामध्ये एकरूप करणारे तेच संत. नेनती काय टानाटोना नामस्मरणा वाचून या. नामस्मरणाशिवाय दुसरं काहीच सांगत नाही. ज्ञानाकडे नेत नाही ते आपल्याला. ते आपल्याला काय शिकवतात, भजनानंदी बनवतात. अखंड चिंतन विठोबाचे, म्हणजे भजन अखंड भगवंताचं भजन आपल्याकडे क्षणभरही आपल्याला त्या भजनाचा विसर न पडणं म्हणजे भक्ती आहे. पुस्तकं वाचणं सांगणं म्हणजे ज्ञान नाही आहे. त्या नाद ब्रह्माशी त्या चैतन्य ब्रह्माशी आपण एकरूप होणं म्हणजे भक्ती आहे. ती सचेतन झालेली मनोमय शक्ती स्पर्श स्वर वर्ण यांना निर्माण करते. बघा, वर्णांना पण निर्माण करतो, स्वरांना पण निर्माण करतो, शक्ती निर्माण करतो आणि स्पर्श ज्ञान पण तिच्याच मुळे होतं आपल्याला. त्या शक्तीला देवतेने लोकबृहती म्हणजे फार विस्तृत असे नाव दिलेले आहे. आणि सर्व देवांनी काय केलेलं आहे, त्या शक्तीला बृहती असं नाव दिलेलं आहे. बृहती काय नाव दिलेलं आहे, बृहती असं नाव दिलेलं त्या शक्तीला. ते स्वरवर्ण संवालित मंत्र हृदयकाशी विचित्र सहस्त्र शास्त्री विस्तार वाढले अपार वैखरी. आणि त्या चारी वाण्या ज्या आहेत त्या नाद ब्रह्मातून निघालेल्या चारी वाण्या कशा आहेत तर सर्व वर्ण यांनी युक्त असलेले मंत्र हृदयाकाशात हजारो शाखांनी विचित्र प्रकारे विस्तार पावतात. आणि हीच जी नाद ब्रह्माची जी वाणी नाद ब्रह्म जे आहे ते आपल्या हृदयरूपी आकाशामध्ये हजारो शाखांनी विचित्र प्रकारे विस्तार पावतात. आपल्या हृदयामध्ये हजारो शाखा फुटतात त्या वाणीला. आणि त्या हजारो शाखा विचित्र प्रकारे बाहेर पडतात. विचित्र प्रकारे बाहेर पडतात आपल्या हृदयामधून. बघा ना, ती वाणी जी आपली आहे, आपण जे शब्द बोलतो ते कसे बोलतो आपण, तर ते नाद ब्रह्मच आहे. बघा किती जगामध्ये किती भाषा आहेत. ज्ञानोबारांनी 56 भाषेचा केला असे गौरव. त्याचा अर्थ असा आहे की 56 भाषामध्ये ज्ञानोबाराय गेले नाद ब्रह्मातून. आणि ते 56 भाषेतून आपल्याला हे ज्ञानेश्वरी सांगितली. आणि आता किती असतील भाषा त्याचा आपण कल्पनाच करू शकत नाही, एवढ्या भाषा. म्हणजे कशातून होतात प्रगट, तर ह्या नाद ब्रह्मातून. म्हणून त्याला काय म्हणले, बृहती असं त्याला नाव दिलेलं आहे. संतांनी त्याला बृहती नाव दिलेलं आहे. असे हे आपल्याला नाद ब्रह्माची अनुभूती या नाथांनी आपल्याला या भागवतामध्ये दिलेली आहे. आपण प्रत्यक्ष अनुभूती घ्या. प्रत्येकाने अनुभव घ्या. अनुभव आहे तेच आपल्याला पुढे नेऊ शकतो. आणि हे अनुभव येणं फार महत्वाचं आहे. कारण आपलं भागवत आहे, नाथांनी लिहिलेले आहे. आपले महाराष्ट्रीयन संत आहेत. जगाची माऊली ज्ञानोबाराया आपल्या महाराष्ट्रात आली. बघा कोणासाठी आली. आपण अगोदर आलो असतो ज्ञानोबारायांच्या तर आपण मग आपल्याला हे ज्ञान मिळालं नसतं. म्हणून आपण भाग्यवंत आहोत की ज्ञानोबारायाच्या नंतर तुकोबारायाच्या नंतर नाथांच्या नंतर आपण आलोय. म्हणजे त्यांनी किती सोपं करून ठेवलं आहे.
सोपे वर्म आम्हा सांगितले संतांनी आपल्याला सोपं सांगितलंय आणि वर्माचं सांगितलंय ना. आपण काय करत बसलोय? संतांनी एकदम सोपं केलंय. त्यांनी त्यांचं आयुष्य झिजवलं म्हणून जगाच्या कल्याणात संतांच्या विभूती आहेत त्या. आणि अशा विभूती आपल्या महाराष्ट्रात आल्या आणि आपण त्यांना डावलून आपण कुठं चाललोय? आपण वेगळ्याच दिशेला चाललोय. आणि तसा अनुभूती येते बरं का, प्रत्येकाला अनुभूती येईल. आम्हाला ती अनुभूती आली म्हणून आम्ही तुम्हाला सांगितलं. आम्ही ध्यान केलं, श्रीगुरूंची आज्ञा पाळली. श्रीगुरूच्या आज्ञेमध्ये जो थांबेल त्याला ही अनुभूती येते. म्हणून श्रीगुरू सारखा असता पाठीला का? इतरांचा लेखा कोण काय? राजाची कांता काय? भीक मागे कोरांना मागे, हे कशासाठी लिहिलंय? श्रीगुरू सारखा असा श्रीगुरू पाहिजे, असा पाठीराखा पाहिजे की जो आपल्याला खऱ्या ब्रह्माची, खऱ्या देवाची ओळख करून देणारा गुरु मिळाला पाहिजे. झालेली सेवा आपले सच्चिदानंद सद्गुरू श्रीपाद बाबा, रामदास बाबा, नारायण बाबा, रोहिदास बाबा, नाना बाबा आणि आपले पांडुरंग देवेकर बाबा यांच्या चरणी समर्पित करत आहे. पुंडलिका वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज, जगद्गुरु तुकाराम महाराज, शांती ब्रह्म एकनाथ महाराज की जय. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त.